मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता स्वानंदी म्हणत असते, मला खरं तर तुमचा खूप जास्त राग येत होता, मला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त इथे त्रास होत होता. तेव्हा समर म्हणत असतो, हो अगदी बरोबर बोलताय स्वानंदी मॅडम तुम्ही. मी ते सगळं काही तुमच्या डोळ्यामध्ये सतत पाहत होतो आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला होणारा त्रास सुद्धा मला इथे सतत कंटिन्यू दिसत होता, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इथे खरं सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इथे ह्या सगळ्या गोष्टी करायचात आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला तो त्रास व्हायचा ना, आणि जेव्हा ती किमया आली होती ना, आणि किमया आल्यानंतर जो काही तुमच्यासोबत हे सगळं काही झालंय ना, त्यामुळे तर मला विचारूच नका. तेव्हा मला कुठे जाऊन समजायला लागलं की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. त्याचबरोबर इथे एकच नाही तर पार्टीमध्ये त्या दिवशी झालेला तो सगळा काही गोंधळ, आणि त्या दिवशी झालेल्या त्या गोंधळामुळे तर आणखीनच बऱ्याच काही गोष्टी झाल्या, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला स्वानंदी म्हणत असते, म्हणजे नेमकं काय झालं होतं. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही असू द्या ना, इट्स ओके, तुम्हाला आत्ता सांगण्याची काही गरज नाही. नाही राजवाडे, सांगा काय झालं होतं त्या दिवशीच्या पार्टीमध्ये, असं इकडे ती विचारत असते. आणि तेव्हा आता इथे तो म्हणत असतो, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या दिवशी ना तुम्ही फक्त एकच गोष्ट म्हणत होता, ते म्हणजेच की इथे तुम्हाला एक ग्लासभर समर राजवाडे पाहिजे. मग आता स्वानंदीला मात्र इथे त्रास होऊ लागलेला असतो. ती म्हणत असते, काय मी असं काहीतरी वागले. तेव्हा समर म्हणत असतो, हो तुम्ही हे सगळं काही केले, पण तुम्हाला सांगू का, जेव्हा किमया आली आणि किमया आल्याच्या नंतर तुम्हाला होणारा त्रास मी सगळा काही तुमच्या डोळ्यामध्ये पाहिला, आणि त्यानंतर मात्र इथे तुम्ही माझ्या आजूबाजूला जरी नसलात ना, तरी सुद्धा मला इथे खूप जास्त वाईट वाटायचं, आणि असं नेहमी वाटायचं की नाही आपलं काहीतरी चुकतंय, आपल्यामुळे स्वानंदी मॅडमला एवढा सगळा त्रास होतोय. मग हा त्रास इथे आपण कुठेतरी जाऊन थांबवला पाहिजे, ह्याची सतत मला इथे काळजी वाटू लागली, आणि त्यामुळेच मी इथे ठरवलं की आता नाही, हे बाद झालं, काहीतरी ह्यावर सोल्युशन मार्ग काढलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग मला एक गोष्ट समजली, आणि ती म्हणजेच की इथे मी तुमच्या किती प्रेमात पडू लागलेलो आहे, आणि त्याचबरोबर तुमच्यावर असलेल्या त्या प्रेमाची मला जाणीव झाली. आता दुसरीकडे आपण पाहतो, मल्लिका किचनमध्ये असते. किचनमध्ये असताना मल्लिकाने मात्र इथे खूपच मोठा राडा करून ठेवलेला असतो, तो म्हणजे की आजींसाठी लिंबू सरबत बनवलेलं असतं, आणि त्यामध्ये इथे त्यांना तिने गुंगीचं औषध दिलेलं असतं, ग्लानी येईल, झोप येईल त्यांना, असं काहीतरी इथे तिने औषध दिलेलं असतं, जेणेकरून त्या इथे शांत झोपतील. जेव्हा औषध दिलं जातं त्यावेळेला मात्र इथे आता सुष्मिता आलेली असते, आणि जेव्हा सुष्मिता येते तेव्हा मात्र इकडे त्या तिला म्हणत असतात, ऐक ना बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे काही औषध आहे ना, ते औषध मी तुला दिलं आहे, आणि त्याचबरोबर हे औषध तू आता प्यायचं, हे सरबत मी दिलंय, आणि हे सरबत जे आहे ना, ते तू आजींना इथे घेऊन जायचं आहे आणि त्यांना द्यायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, यामध्ये काय आहे, आणि त्या तर माझा हेट करतात ना, त्या माझ्याकडून हे सगळं काही कशा घेतील. तेव्हा आता मल्लिका म्हणत असते, तू नको काळजी करूस, तू फक्त स्वानंदीचं नाव सांग आणि त्या नक्कीच घेतील, आणि मी सुद्धा नेऊन दिलं असतं बरं का. पण काय झालंय तुला सांगू का, मला किती किचनमध्ये कामं आहेत ना, आणि ते किचनमध्ये कामं करायचे, त्यामुळे मला ना जाता येणार नाही, प्लीज तू घेऊन जा ना, असं म्हणून सुष्मिता निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो, आज वटपौर्णिमेसाठी इथे आदिराला मंदाकिनी सांगत असते तयार हो म्हणून. तेव्हा ती म्हणत असते, माझं ना हे थोडंसं एक काम राहिलं, एवढं काम माझं आटोपलं ना की मी नक्कीच इथे तयार होते, आणि मला सुद्धा पूजा करायची. पण आता इथे मंदाकिनी मात्र चिडते, आणि ती म्हणत असते, अगं काय चाललंय काय तुझं, आज वटपौर्णिमा आहे, शेजारच्या बायका वगैरे बघ कशा छान तयार होत आहेत, आणि तू हे सगळं काही काय करतेस, वेडी आहेस का तू, असं नाही करायचं, सगळं काम व्यवस्थित जिथली तिथे करायचं. आणि त्याचबरोबर शेजारच्या बायका वगैरे बघ कशा मस्त नाकात नथ घालून वगैरे छान तयार झाल्या असतील, पण तुला तर मात्र तसं काहीच करायचं नाही, हे बघ असलं काही करू नकोस. तेव्हा आदिरा म्हणत असते, थांबा जरा आई, काय करताय हे सगळं, हे बघा मी इथे वडाची पूजा करणार नाही असं मुळीच म्हटलं नाहीये, मी वडाची पूजा करणार आहे ना, पण आत्ता मात्र मी वडाची पूजा नाही करणार आहे, थोड्या वेळाने करणार आहे, माझं एवढं हातातलं काम संपलं ना तर मी नक्कीच वडाची पूजा नंतर करेल. तेव्हा इथे ती म्हणत असते, अगं मुहूर्त निघून गेल्यावर तू वडाची पूजा करून काय उपयोग आहे, असं कसं होईल, हे बघा मुहूर्त वगैरे काही नसतं, श्रद्धा भावना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, आणि ते सगळं जुळून आलं ना तर वडाची पूजा कधी केली तरी चालते. आणि जर तसं नसेल तर आत्ताच्या बघा ना, ह्या डिजिटल जमान्यामध्ये वडाची फांदी आणून सुद्धा पूजा करतात. मग आता मंदाकिनी तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणत असते, वडाची फांदी आणण्यापेक्षा इथे तू एक काम कर ना, वडाचं पान
पानच घेऊन येईना. तेव्हा ती म्हणत असते काय सांगते, वडाचं पान पण मिळते, थांबा मी बघते. असं म्हणून मोबाईलवर सर्च करायला लागते. तेव्हा ती तिच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणत असते डोक्यावर पडलीस का, जरा गप्प बस, ही असलं तू काही करणार नाही समजलं. आली मोठी शहाणी, वडाचं पान मागवणारी, चल आवर पटकन आणि माझ्याबरोबरच तुला इथे वडाची पूजा करण्यासाठी सोबत यायचं आहे समजलं. पटापट आवरायचं, ते काम बिंब बाजूला ठेवायचं. दुसरीकडे शुश मात्र आजीच्या खोलीमध्ये ते सरबताचा ग्लास घेऊन गेलेली असते. आजीला म्हणत असते आजी मी येऊ का, हा ये ना बाळा, असं म्हणून ती बसत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते मी ना तुमच्यासाठी इथे सरबत आणलं आहे. अगं मला आत्ता घ्यायचं नाहीये सरबत, तू माझ्यासाठी का बरं आणलं आहेस. तेव्हा ती म्हणत असते असं काय करताय, मी इथे बऱ्याचदा सर्वंटला पाहिले ना की तुम्हाला ह्या वेळेला ते सरबत वगैरे ज्यूस आणून देतात आणि आता तुमची इथे ह्या सगळ्या गोष्टी करण्याची वेळ झाली ना, म्हणून मी तुम्हाला खरं तर सरबत आणून दिलेलं आहे. पण आजी म्हणत असतात अगं पण मला आत्ता नव्हतं प्यायचं आणि तू तुझी वडाची पूजा करायची तयारी करायचीस ना वटपौर्णिमेची, तू हे सगळं काही का आणि कशामुळे करत बसलीस, हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे खूप असा स्टाफ आहे ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर ती म्हणत असते की नाही मला ना इथे तुम्हाला स्वतः मी देणार होते आणि म्हणूनच हे मी आणलं आहे, तुम्ही प्लीज घ्या ना पिऊन. तेव्हा ती म्हणत असते नाही नको, असं काय करताय आजी, इथे ताईनं जर आणून दिलं असतं तर तुम्ही नक्कीच आनंदाने प्यायला असतात ना. मग आता आजी नावीला जास्त ते सरबत पितात. तेव्हा ते सुरुवातीला म्हणत असतात काय गं ह्यामध्ये कडवटपणा जरा जास्तच लागतोय, ते काय ना त्याच्यामध्ये लिंबू घातले ना त्यामुळे लागत असेल. अगं मी नेहमीच लिंबाचं पिते पण असं कधी लागत नाहीये, पण आज मात्र खूपच जास्त कडवट लागतंय ग. त्याचं काय ना ते तुम्हाला ना इथे प्रोटीन पावडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकून दिलं जातं ना, त्यामुळे कदाचित लागत असेल. प्या प्या तुम्ही प्या. मग आता शेवटी आजी ते सरबत पित असतात. दुसरीकडे आपण पाहतो समर आणि स्वानंदीचं हे आणखी सुरूच असतं. त्यांचा बराच वेळ इथे त्या लोकांनी घेतलेला असतो. स्वानंदी म्हणत असते खरं सांगू का राजवाडे, मला तर तुमच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव कधीच झाली होती, पण मला ना ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी जरा भीतीच वाटत होती. असं वाटायचं की मी हे सगळं सांगू की नको, आणि जर मी सांगितलं आणि तुम्ही जर मला इकडे रिजेक्ट केलं किंवा तुम्ही जर मला नकार दिला तर, पण तसं तर इथे मी तुम्हाला हे सगळं काही सांगण्यासाठी जरा जास्तच वेळ घेतला बरं का, त्यासाठी खरंच मनापासून स्वारी बरं का, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा समर म्हणत असतो हो स्वानंदी मॅडम मी सुद्धा खरं तर तसंच केलं, पण तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्ही माझ्या आजूबाजूला नसायचात ना तेव्हा मात्र मला इथे तुम्ही तुमची उणीव आणि ह्या सगळ्या गोष्टी भासू लागायच्या. आणि त्यानंतर मग मी ठरवलं नाही हे फक्त मैत्री नाही, हे मैत्रीच्या पलीकडे जवळपास काहीतरी आहे. आणि तेव्हाच मी ठरवलं की आता थांबायचं नाही, आता काही जरी झालं तरी स्वानंदी मॅडमवर असलेलं ते प्रेम इथे सगळं काही सांगायचं. स्वानंदी मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज ह्या वडाच्या साक्षीने मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं काही सांगतो आणि त्याचबरोबर मी सुद्धा तेव्हाच तुमच्या प्रेमात पडलो होतो असं सुद्धा आता इथे समर सांगायला लागतो. दुसरीकडे आजीला मात्र ग्लानी यायला सुरुवात झालेली असते. त्यांना चक्कर येते. त्या म्हणत असतात हे सगळं मला काय होतंय, काय झालेलं आहे, बहुतेक ना बराच वेळ मी इथे काम करत बसली ना त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी माझ्यासोबत होत असतील. मी एक काम करते, पटकन आता थोड्या वेळासाठी झोपते, असं म्हणून त्या चष्मा काढून ठेवतात आणि लगेच पांघरून घेऊन झोपतात. आता मलिका आणि अंशुमन हे दोघेही जण हे सगळं काही पाहत असतात आणि पाहत असताना आता लगेचच हे दोघेही जण आता आजीच्या रूममध्ये येतात. आजीचा लॅपटॉप घेतात आणि लॅपटॉप घेऊन आजीचं फिंगर इथे तिथे ठेवतात आणि आजीचं फिंगर ठेवूनच आता तो लॅपटॉप वगैरे ऑन करायला सुरुवात करत असतात. आता लॅपटॉप ऑन केल्यानंतर तो लॅपटॉप सुद्धा लगेच ऑन होतो. ऑन झाल्यानंतर आता त्या लॅपटॉपमधला सगळा काही जो ॲक्सेस आहे, जो काही डाटा आहे, तो सगळा डेटा इथे ह्या दोघांना सुद्धा काढून घ्यायचा असतो. आणि त्याचबरोबर हे फक्त आणि फक्त इथे राजवाड्याची संपत्ती नावावर करण्यासाठी हे सगळं काही सुरू असतं. ते म्हणजेच की फक्त मलिका आणि त्यासोबत अंशुमन ह्या दोघांचे सुद्धा हे सगळे काही काळे कारनामे सुरू असतात. पण आता प्रेक्षकांनो खरंच हा त्यांचा प्लॅन यशस्वी होईल का, किंवा शुश ह्यामध्ये येऊन नक्कीच काहीतरी खोडा घालेल असंच कुठेतरी जाऊन वाटतंय. तर इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता समर म्हणत असतो स्वानंदी मॅडम खरंच सांगू का तुम्हाला, आज मात्र माझ्यासाठी सगळ्यात जास्त आणि आनंदाचा दिवस आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा आता मात्र आपण 7 जन्मासाठी एकत्र आहोत. आणि त्याचबरोबर इथे तुमच्या डोळ्यामध्ये असलेलं पाणी मला पाहत नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला खूप मिस केले. आणि त्याचबरोबर इथे आता आपल्या दोघांना सुद्धा कायम एकत्र राहायचं आहे असं सुद्धा तो बोलत असतो. आणि त्यानंतर स्वानंदी मात्र इथे हसायला लागलेले असते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते हो स्वानंदी, हो समर राजवाडे, मी तर तुमच्या कधीच प्रेमात पडले होते, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इथे गाणं प्ले झालेलं असतं. आता बहुतेक हा प्रोमो ना अगोदरच शूट करून ठेवलेला असावा, जो की इथे स्वानंदी छान तयार झालेली असते. जेव्हा ती आता वरून जिन्यातून खाली येत असते तेव्हा मात्र तिच्या पावलांचे ठसे आणि त्या ठसेची इथे प्रिंट समरने काढलेली असते आणि हॉटशॉपमध्ये त्यांच्या रूममध्ये ते लावलेलं असतं. स्वानंदी समर राजवाडे असं नाव काढल्यानंतर ते मेहंदीने दोघांनी एकमेकांच्या हातावर घेतलेलं असतं आणि त्यानंतर दोघांचा इथे क्यूट
क्यूट असा डान्स सुद्धा सुरू असतो. तर अशा पद्धतीने हा यांचा एकमेकांना प्रपोज करण्याचा फायनली प्रवास जो आहे तो आठवडाभर चाललाय आणि तो संपलेला आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा विण दोघातली ही तुटेना. भेटूयात पुन्हा एका अशाच आणि त्यासोबत नवीन अशा इंटरेस्टिंग एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.